बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा वैर. सारी झोपडपट्टी आंघोळ केल्यासारखी. पाऊस आठवडा झाला आंघोळ घालीत होता. त्याच्या आधी असाच पडला. आता राप लागली. बाबा उघडायचं नाव घेईना. सगळीकडे चिखल पाण्याचा राडा उठलेला. घराघरात एक एक दुकानकरी अंथरुणावर पडलेला. पावसामुळं माणसाला कुठंही बाहेर पडता येत नव्हतं. गोरगरिबांची पोटाची आबाळ चालली. रिकाम्या खिशानं माणसं गळक्या आभाळाकडे हताशपणे बघत होती. घरातलं होतं नव्हतं ते पुरवून पुरवून वापरलं जात होतं. पावसानं थोडी उघडीप दिली की माणसं आशेनं घराबाहेर निघायची. हाताला काम मिळेल म्हणून 4 घासाची स्वप्न रंगवेपर्यंत पावसाची झड चालू व्हायची. परत माणसं गुडघ्यात मान घालून बसायची. नाकं गळणारी पोरं रडून किरकिर करीत होती. ज्यांच्याकडे 4 पैसे होतं त्यांनी दवापाणी केलं. ज्यांच्याकडे नाहीत ते घरगुती उपचार करीत होते. सावळा आणि त्याची बायको रंज्या बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारांना निहाळत बसलेली. कानात छपराच्या पत्र्यावर पावसाच्या थेंबाचा होणारा रप रप आवाज. दोघंही चिडीचूप. जणू एकमेकांशी कसलीच ओळख नाही. एकदम एकदम अनोळखी. जवळच 12-13 वर्षाचा राजा तापानं फणफणलेला. जळक्या चादरीला सारखा अंगावर उडून घेत होता. पण चादरीच्या जळक्या बोळातून पावसाचा गारवा त्याच्या हाडाला भिडत होता. तरीही ताप निवत नव्हता. राजाचं कशाकडेही लक्ष नव्हतं. गळणाऱ्या पावसाकडे ना वाजणाऱ्या पत्र्याकडे. त्याचं अंग आंबलं होतं. ठणका मारत होतं. त्याच्या कणण्याचा आवाज नवरा बायकोला अस्वस्थ करीत होता. घुसमटून गेलेल्या राजाकडे निष्क्रिय डोळ्यानं पाहत होते ते. राजानं दवाखान्यात दाखवलं होतं. डॉक्टरनं दिलेल्या दवा गोळ्या संपल्या तरी राजा दुखण्यातनं उठला नाही. रंजानं सावळाला रात्रीच सांगितलं होतं पोराला सरकारी दवाखान्यात न्या म्हणून. पण पाऊस घराबाहेर पडू देत नव्हता. झोपडपट्टीतली सारी माणसं हवालदिल झालेली. ज्याच्या घरातलं माणूस बांधील कामाला होतं त्याचंच बरं चाललं होतं. पण अशी घरं थोडकीच. नाहीतर भंगार गोळा करणारी, काचपत्रा गोळा करणारी, एस.टी. स्टँडवर काहीही विकून पोट भरणारी सारी माणसं. गौंड्याच्या कामाला जाणाऱ्या माणसाच्याही चुली बंद पडलेल्या. दारूवाला लक्षाही हताशपणे बसलेला. एरवी त्याचा हात जाग्यावर नसतोय. एक हात ग्लासाला तर दुसरा हात गल्ल्यात. पण आता माणसं आपापली घरं धरून बसलेली. काही माणसं असल्या पाऊस काळातही त्याच्याकडे येत होती. पण लक्षाला ती ब्याद आल्यासारखी वाटत होती. उधारीसाठी हात जोडणारी, काचपत्र्याला जाणाऱ्या बाया गळक्या आभाळाला शिव्या देत वखवकलेल्या पोटानं बसून होत्या. साऱ्या झोपडपट्टी डुकरांची तेवढी दिवाळीच होती. तुडुंब भरून वाहणाऱ्या गटारीत साचल्या डबक्यात मन भरून डुंबून निघत होतं. रस्त्यावर माणूस दिसत नव्हतं. घराघरात माणसं असूनही कलकलाट नव्हता. नाहीतर एरवी सारी झोपडपट्टी ज्वालामुखीसारखी खदखदत असायची. एकमेकीच्या अंगावर उसळणाऱ्या बायांचा आवाज, दारुड्यांचा ओरडण्याचा आवाज, दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणारी झोपडपट्टी, फेरीवाले, सारी झोपडपट्टी गर्दीत हरवलेली. पण आता पावसानं साऱ्यांचे पाय मुरगाळले होते. साऱ्यांच्या डोक्यात पोटापाण्याचाच विषय. बहुतेक दिवस मावळत असावा. उजेड काळपट पडत होता. चिखल पाण्याचा राडा. पाऊस ठेवायला जागा नाही. शिरमा म्हातारा पोत्याची खोल डोक्यावर घेऊन महादाच्या दारात उभा राहिला. पोत्याच्या खोलीतून पाणी गळत होतं. दारात आल्या शिरमा म्हाताऱ्याकडं सावळानं फक्त बघितलं. न सांगताच शिरमा म्हातारा त्या डुचक्या झोपडीत शिरला. डोक्यावरची ओली खोल दरवाजावर अडकवली. सावळा काहीच बोलत नव्हता. म्हातारा त्याच्या शेजारी बसला. खालचा कोबा गारगरवन
तसं सगळा गारवाच होता. एवढ्यात पोरगं विवाळलं. शिरमा म्हाताऱ्यानं चादरीतल्या मुटकुळ्याकडं मान वळिवली. सावळा पार हातरून आत. आठवडा झाला दुखण्यान घायकुतीला आणलंय त्याला. शिरमा म्हाताऱ्यानं पुढं सरकून पोराच्या अंगाला हात लावला. तापलंय की गा म्हणत पोराच्या कपाळावर हात ठेवला. नवरा बायको गप्प. तापानं फणफणलेलं पोरग. शिरमा म्हाताराला प्रश्न पडला, बोलावं की नको? आपलं काम होईल का नाही? म्हाताराही त्या स्मशान घराचा भाग होऊन बसला. बराच वेळ सावळाला असं गप्प बसणं भीतीदायक वाटू लागलं. शब्द फुटलं तर वातावरण रिकामं होईल, कळा देऊन सुटल्या बाळतिनीसारखं. म्हणून तो बोलला, का आलतास? म्हाताऱ्याचेही शब्द अडकळू लागले, उपासमारीने खंगलेल्या बैलाच्या पायासारखं. तरीही तो म्हणाला, हालतो नड घेऊन. सावळानं रंजाच्या तोंडाकडे बघितलं, परत मुटकुळं होऊन पडलेल्या पोराकडे बघितलं आणि म्हणाला, कसली नडगा? विश्वास नसूनही म्हातारा म्हणाला, घरातला डाळदाणा संपलाय. म्हातारानं उसणं पासणं करून पोटात 2 घास घातलं. जवळच्या सगळ्या घरात अन्नाचा दुष्काळ. आता कुठं मागावं? पाऊस उघडं ना. रात्री 2 भाकरी झालत्या, तोडल्या मिठावर आणि गिळल्या पाण्यावर. आज बाबा उघडं म्हणलं, उघडीप झाली की म्हातारी जाईल काचपत्र्याला. कागदाचा भरोसा नाही. पावसाच्या पाण्यानं कागदाचा चिखल गोळा झालाय सगळीकडे. तरी पण घर फिरून तुझ्या दारात आलो. किरकिरणाऱ्या आतड्यात चहाचं काळं पाणी वतायपुरतं 5 रुपये दिलं तरी बरं म्हणून. उघडीप झाल्यावर म्हातारी जाईल, मी पण जाईल आड्यात. मालकाची उचल तटली. मालकापुढं तोंड उघडायला जागा राहिली नाही. पण तुझ्या घराची कळा बघून खाली बसवं ना वर उठवं ना. धीर गंभीर वातावरणात म्हातारा गळत होता, बाहेरच्या ढगांसारखाच. आपल्या शब्दाने आपलं सांत्वन करत होता. म्हातारा एवढं बोलला म्हणून सावळानं तोंड उघडलं. शिरमा नाना, आता कसं सांगू? पोराच्या कपाळावर मिठाच्या पाण्याची पट्टी ठेवायला मीठ लागतं, तेवढंही पैसे नाहीत. असू दे बाबा, असू दे. आमची हातावरची पुट पावसाच्या साठलेल्या ढवावर तरंगते ती. तुला पोलीस स्टेशनाचं काम असेल म्हणून आशेनं आलतो. बोलणं संपून उठण्यासाठी म्हातारा हाताचा रेटा जमिनीवर देऊ लागला. नवरा बायको किलकिल्या डोळ्यानं बघत होते. एवढ्यात करण्याचा आवाज आला. सावळा उदास स्वरात शब्द फेक करत होता. जाग्यावर उठलेला शिरमा नाना ऐकत होता. शिरमा नाना, काळानं ठरवलं तर सगळी दुनिया उलटी पालटी होती. सुकाळाच्या येळेला स्टेशनातनं घरी येऊन तुकडा मोडायला सवय नसती. पण आता पोरगं दुखण्यानं बेजार झालंय. घरातला दाळदाणा चिमणी दातानं पुरवून पुरवून खातोया. पोलिसाच्या गाडीची मैतीवरच्या कावळ्यासारखी वाट बघतोया. कावळं पण सायरनच्या आवाजाकडे कान लावून बसला असल्यालं, पण त्यांचं पोट रिकामं नसणार. सावळाच्या उदास बोलण्यानं घराचा मसनवाटा झाल्यासारखं वाटू लागलं. चेहऱ्यावर काळवंडलेल्या काळजीच्या रेषा घेऊन म्हातारा जायला निघाला. नवरा बायकोच्या मनात घालमेल. शिरमा म्हाताराला मूलबाळ नव्हतं. म्हातारीची कूज उजवली नव्हती. तरुणपणात हातपाय चालत होतं. वेळ मारून नेली, पण आता हाडं खिळखिळी झाली. डोळ्यातल्या खाचा खोलवर उतू लागल्या. बुबळं माणसं नीट ओळखनात. म्हातारी काचपत्र्याला जाते, वन वन फिरते, घाण घुण म्हणत नाही. मिळेल ते भंगारात घालून म्हाताऱ्याचं पण पोट जगवती. म्हाताऱ्याच्या डोळ्याला दिसायचं कमी आलं तवापासनं सहसा कुठं जात नाही त्यो. पोटाचे आबाळ चालले म्हणून आपल्या दारात आला, पण रित्या हातानं निघाला.
हातबल झालेल्या सावळाच्या मनाला असंख्य भूकं पडत होती, वारुळासारखी. बराच वेळ, एक नाही की दोन नाही. भलत्याच काळजीनं काळवंडलेली रंजा काहीच बोलली नव्हती. पण तिनं वर बघितलं. नाना, पैसे नाहीत, पण थोडी साखरनी चहाची बुकणी आहे. बस चहा करते. म्हातारा क्षणभर घोटाळ्यासारखा वाटला. म्हातारी घरी धो धो कोसळणाऱ्या पावसानं दुमती होऊन पडली होती. रंजाच्या शब्दाला उत्तर न देताच म्हातारा वळवळला. ओली कीच झालेली पोत्याची खोल डोक्यावर घेऊन काठी टेकत टेकत म्हातारा निघाला आदमासानं. म्हातारा दिसेनासा झाला. सावळाला वाटलं अंधार पडलाय. आपण म्हाताराला घरापतूर सोडवायला तरी पाहिजे होतं. कमी नजरेचं म्हातारं खड्ड्या खुड्ड्यात पडल कुठं तरी. पण म्हाताऱ्याची आकृती दिसत नव्हती, फक्त पावसाच्या धारा. रंजानं पोराच्या अंगावरचं पांघरून नीटनेटकं केलं. साऱ्या अंगावरनं हात फिरवला. उगाचच दरवाजातनं बाहेर डोकावलं. रस्त्यावर माणूस कोणीच दिसत नव्हतं. पावसात आनंद घेत फिरणाऱ्या डुकराच्या कळपावर गारव्यानं इंगीला आलेली कुत्री उगीचच भुंकत होती. ती रस्त्यावर बघत उगाचच उभी राहिली. सावळानं घरभर नजर फिरवली. त्याला किती वेळ लागणार? 5 पत्र्याचं खुराड. त्याला उगच घर म्हणायचं? त्या खुराड्यात नवरा बायको आणि पोरगा असेल एवढीच जागा. एखादा पाहुणा वाढला तर झोपायची पंचायत. माणसांची वर्दळ कमी झाल्यावर घरामोरच्या डांबरीवर झोपायचं. झोपायचं कसलं? उजाडायची वाट बघित रात जागवायची. निम्मी रात्र झाली तरी रस्त्यावरच्या माणसांचा कलकलाट, दारुड्या माणसांची अर्वाच्य शिवीगाळ, कुत्र्याची काळवंड, मशिदीतल्या आज्यांच्या अगोदर रस्त्याला पाय फुटायचे. डोळे मिटून कानानं सारं टिपायचं. गंजलेल्या तुटलेल्या उभ्या आडव्या पत्र्याचं ते खुराड. तरी त्यावरून सावळानं नजर फिरवली. परत ती नजर दारात उभारल्या रंजावर गेली. रस पिळलेल्या चिपाडासारखी रंजा. रंजे, चहा कर थोडा. राजाचा ताप निवायला लागलाय आता. त्याला पण जरा तरतरी येईल. सावळा त्याला मिळालेलं सारं रॉकेल संपत नव्हता. उरवून घरी आणायचा. त्यामुळे झोपडपट्टीतला अडला नडला माणूस सावळाच्या दारात उभा राहायचा. सावळा नाही म्हणायचा नाही. तेवढंच 4 पैसे दाळदाण्याला. काही वेळेला रॉकेल मागायला येणारा माणूस भनंग असायचा. पैसे उद्या परवा देतो म्हणून पसार व्हायचा. सावळाला हे माहीत असायचं. पण निम्मे अर्धे पैसे हातात मिळाले की तो काही बोलायचा नाही. सारी झोपडपट्टी पोटाच्या मागे लागलेली. कुठून तरी आणून चिल्ल्या पिल्ल्याच्या पोटात घालण्यासाठी धडपड करीत होती. बराच वेळ रंजा खटपट करीत होती. अर्धवट जळालेल्या काड्या धूर सोडत पडल्या होत्या. एवढ्या खटपटीनंतर स्टोव पेटला. जळालेल्या रॉकेलचा वास घर भरून राहिला. असा वास सावळाला बरा वाटायचा. किती दिवस झाले. पाऊस काळात खरं तर काम जास्त यायला होतं, पण यावेळचा पाऊसच वैरी होऊन कोसळत होता. असा वास नाकात भरून घेतल्यावर पोटी भरायचं. पण आता पोराला दवाखान्यात न्यायला पैसा नाही. उदार म्हणलं तर पाटील डॉक्टर पोराला हातही लावणार नाही. मागच्या वेळी परवा देतो म्हणलेलं डॉक्टरचं पैसे द्यायला 6 महिने उलटलं. पैसाच मिळाला नाही. गेल्या आठवड्यात रंजानं राजाला त्या नव्या डॉक्टरकडे नेलं होतं. आता पाटील डॉक्टरच्या ऐवजी सारी झोपडपट्टी त्या नव्या डॉक्टरकडे जाते. नवा डॉक्टर तपासायला 30 रुपये घेतोय. शिवाय 4-2 गोळ्या पदरच्याही देतोय. माणसांनी गोड गोड बोलतोय. पाटील डॉक्टर मात्र झोपडपट्टीतल्या माणसांना फारसा किंमत देत नाही. तपासायचं 60 रुपये घेऊन चिठ्ठीवर बऱ्याच गोळ्यांची नावं खरडतोय. त्याचा पेन चिठ्ठीवर चालायला लागला की झोपडपट्टीतल्या माणसांच्या उरात धबकाराच बसायला सुरुवात होती. याचा हात कधी बंद होतोय असं वाटून डॉक्टरच्या चालणाऱ्या हाताकडे आणि चिठ्ठीकडे तो बघतच उभा राहतोय. याच्या चेहऱ्यावर काळजीचं म्हव बसतंय तर डॉक्टराच्या चेहऱ्यावर टवटवी. माणूस मेडिकलमध्ये चिठ्ठी घेऊन उभा राहतोय. पाटील डॉक्टरचा तरणा बाण रामकाठीसारखा पोरगा गिधाडासारखे डोळे घुमत उभाच असतोय.
चिठ्ठी बघून कपाटाच्या काचा खर्र खर्र वाजायला लागल्या की झोपडपट्टीवाल्याची छाती दबून जाते. गोळ्या देऊन पटकन पैसे घ्यावं या उद्देशानं लगबग करणाऱ्या पोराच्या जवळ हळू आवाजात तो बोलतो, साहेब, चिठ्ठीतल्या निम्म्याच गोळ्या द्या. तसा मग तो पोरगा फिसकारतो, आधी सांगायला येत नाही काय? सारं दुकान शोधायला लावता आणि परत नको म्हणता. साहेब, एवढं पैसे माझ्याकडे नाहीत. आठवडा झाला हातरुणात हाय झोपून. 4 पिल्ली एवढीशी पोटासाठी कडकड करायला लागली म्हणून उसणं करून आलोय. जरा बरं वाटल्यावर कामाला जाईन, मग घेईन उरलेल्या गोळ्या. अरे, अर्ध्या मुर्द्या गोळ्या नेता आणि बरं नाही झालं म्हणून पाटील डॉक्टरची आई बाईल काढता. पोरग्यानं सुरुवात केली की दुखण्यानं इंगीला आलेल्या माणसाला इथून पळून जाऊ वाटायचं, पण तो तिथंच उभं राहायचा, पोराच्या तोंडाकडे केविलवानं पाहत. रागानं दिलेला दवा घेऊन तो निघायचा. कधीमधी झोपडपट्टीत गप्पा निघाले की प्रत्येकजण डॉक्टरचं उणंदुणं काढायचा. समोर डॉक्टर नसल्यानं मनाचं समाधान होईपर्यंत डॉक्टरला शिव्या द्यायच्या. परत कधी दारात उभं राहणार नाही असं म्हणायचा. परत गरजेला त्याच डॉक्टरकडे जन्मोजन्मीची लाचारी चेहऱ्यावर घेऊन उभा राहायचा. नव्या डॉक्टरकडे राजाला घेऊन जावं तर त्याला आपला काय विश्वास. रंजानं चहाचं पाणी पेल्यात ओतून सावळा पुढं ठेवलं. वाफेबरोबर नाकात शिरणारा वास तरतरी देत होता. आता बाहेर अंधार पडला होता. रस्त्यावरच्या आकृत्या अंधूक अंधूक दिसत होत्या. पेल्यातल्या चहाचा घोट घेतला. बरं वाटलं. घोटावर घोट काळ्या चहाचे. रिकामा पेला खाली ठेवला. मन कुठंही भटकत होतं. कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात, तर कधी जाग्यावर येत होतं. मन भविष्यकाळात घुसलं की खूप बरं वाटायचं. स्वप्न रंगायचं, पण काही क्षणात ते रंगहीन व्हायचं. भूतकाळात शिरायला मात्र मन तयार होत नव्हतं. दुःखाच्या इंगळ्या साप सारे मनाला रक्तबंबाळ करून सोडायचे. सावळाच्या मनाने कितीही ठरवलं तर मन काबूत राहत नव्हतं. ते फिरतच राहायचं. काळाच्या खड्ड्यात गाडलेलं जगणं उकरत राहायचं. आताही तेच. मनानं भूतकाळाचा खड्डा उकरायला सुरुवात केली. वेदनादायी, तरीही मनाला ते बरं वाटत होतं. आपलं गाव, आपलं घर, आपला बाप, साऱ्या गावाच्या मदतीला धावणारी आई, घरादाराची राख रांगोळी करणारा कारभारी, सार सार सार, गळ्यात तुळशीची माळ घालणारा बाप, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता. सारी माणसं प्रेमानं राम राम करायची त्याला. बुवा बुवा म्हणायची. बुवाचा पोरगा म्हणून सावळाचा लाड. घरात गाई म्हशींची दावण. कोणीही गोरगरीब यायचं. पार खालच्या मांगोड्यापासनं आडीनडी भागायच्या. साऱ्या गावात प्रतिष्ठा. ती कारभाराला बघवली नाही. तो उगाच सावळाच्या बावर जळू लागला. 4 चौघात वेडवाकडं बोलू लागला. कुणी सावळाच्या बाला चांगलं म्हणलेलं त्याला बघवत नव्हतं. तो उचापते उकरून काढू लागला. कोंबड्या कुत्र्यावरनं भांडू लागला. सावळाचा बा समजावणीचं बोलत होता, पण कारभाऱ्याचं मन द्वेषानं पेटलं होतं. तो कसला ऐकून घेतोय. उगाच मनात खुनसाच्या गाठी बांधू लागला त्यो. गाठी मोठ्या झाल्या. रक्त साकाळलं. पू झाला. ठसठसायला लागलं. मग ती ठसठस मोगम दिल्या शिव्यातून बाहेर यायला लागली. कारभाऱ्याचं अख्खं घर आग धरू लागलं. बोलणं बंद झालं. त्यात निवडणूक आली. बुवाला त्याचं सोयरणा सुतक. कारभाऱ्याच्या विरोधात शिंदे आबा निवडून आला. कारभाऱ्याच्या मनात आग भडकली. बुवानं आपल्याला मत दिलं नाही. भावना बळावली. त्यातच शिंदे आबाच्या मिरवणुकीचा गुलाल. मिरवणूक बघणाऱ्या बुवाच्या अंगावर सांडला. कितीही झटकला तरी निघाला नाही. गुलालात भरून आलेला बुवा बघता सारं खरं वाटू लागलं. कारभारी इरेला पेटला. बांधाच्या पोटात नांगराचा फाळ घुसवू लागला. दारात गेलेल्या कोंबड्या कुत्र्यांचं पाय मोडू लागला. कारभाऱ्याची नजर आग झाली. आग. घर भेद्या म्हणून बुवाला शिव्या देऊ लागला. द्वेष मिरवणुकीतल्या गुलाला सारखा रंगू लागला. बुवालाही वैताग आला.
त्याला वाटलं कारभाऱ्याला बोलावं, मनातली घाण धुवून काढावी. पण बुवा दिसला की कारभारी थुंकायचा, बोलायचा घास नाही. उन्हाळ्याची पावलं धरणीवर पडली. धरणीवरचं हिरवं पारवं करपू लागलं. धरणीला पण उघडा पाय सोसवना. दिवसाचा गोळा मोठा झाला होता, पिवळा लाल. दिवसभर उंडारत चरणाऱ्या कोंबड्या घराभोवती करकरत घिरट्या घालत होत्या. हळूहळू दिवसाचं तोंड काळवंडू लागलं. दिवसभर रानामाळात गेलेली जनावर आपापल्या दावणीला येत होती. मायला बघून रेडकं वासरं दाव्याला हिसडा देत होती. बुवाची बायको त्याची वाट बघत बसली होती. म्हैशीची धार काढायची होती. नवरा आल्यावर काढू म्हणून ती रस्त्यावर डोळं अंतरून बसली होती. अंधार वाढत चालला. रोज लवकर येत्यात बैल घेऊन. आज का उशीर? वैरी रागानं तुंबलाय, काय झालं तर नसेल? मनात 1 न 1000 विचारांची वावटळ गोल फेरा धरू लागली. ती उठून उगाच इकडं तिकडं फिरू लागली. एवढ्यात त्याची आकृती येताना दिसली. खेळायला गेला सावळाही आईजवळ येऊन उभा राहिला. तिला आनंद झाला. ती अंधारात 4-2 पावलं पुढं सरकली तर बुवाचा चेहरा उतरलेला, मावळतीच्या सूर्यासारखा. त्याच्या मागं चालत येणारा बैल लंगडत होता. 1 पाय उचलून 3 पायावर चालत होता. तिच्या काळजात चर्र झालं. हत्तीसारखा बैल, सांगोल्याच्या बाजारातनं आणलेला, बघणारा डोळ्याच्या पापण्या मिटवतच नव्हता. असा बैल आदू केला होता. बैल दावणीला न खुटवताच बुवानं त्याला रिकामा सोडला. वेदनाने हैराण झालेला बैल बसू पाहत होता, पण त्याला बसताच येत नव्हतं. बसण्याच्या प्रयत्नात बैल दावणीत कोसळला. नवरा बायकोच्या डोळ्यात पाणी. पदरानं कितीही पुसलं तरी पाणी संपत नव्हतं. आई बापाकडे बघून छोटा सावळाही रडू लागला. शेजारी पाजारी जमा झाले, हळहळू लागले. साऱ्यांना माहिती होतं काय झालं असावं ते. बराच वेळ दावणीत पडल्या पांढऱ्या धुडाकडे बघत बसले. कुणीतरी पाण्याचा तांब्या भरून आणला. बुवानं उंजाळ पाण्याचं सपकार तोंडावर मारलं. खळाखळा चूळ भरली. नवरा बायको कट्ट्यावर टेकली. जमलेली माणसंही आपापल्या घरी निघून गेली. त्या रात्री पोटात घास गेला नाही. रात्रभर दुखवटा. बुवाच्या बैलानं बसकन मारली. ढोसलला, शिपूट पिरगाळला, पण बैल उठला नाही. सारा गाव हळहळला. गावाची सहानुभूती बघून वैराचा निखारा आणखीनच फुलला. बैल बसला. बैलगाडी बंद पडली. उन्हाळ्याच्या उन्हानं रान नांगरावं म्हटलं तर घोटाळा झाला. सांगड झाली नाही. नवीन बैल आणायला जवळ पैसे नव्हतं. त्या दिवशी बुवानं बघितलं तर खोडव्या उसाचा राडा झाला होता. जनावरांनी तुडवून उसाचं वाटोळं केलं. आता मात्र बुवाला राहावेना. सरळ जाऊन कारभाऱ्याला जाब विचारावा. उगाच्या उगं घर पेटवायला का निघाला म्हणून विचारावं. तसं तर कारभाऱ्याच्या बाजूच्या तोंडाची संख्याही वाढू लागली होती. सकाळ सकाळ बुवानं धाडस केलं. बुवा कारभाऱ्याच्या घराकडे निघाला. त्यानं वळण पार केलं. बुवाला आपल्या घराकडे येताना बघून कारभाऱ्याचा वाडाही डोळं फाडून बघू लागला. मारुतीनाना चुलीला जाळ घालत बसला होता. सकाळच्या धांदलीत घरातील कामं उरकायच्या नादाला लागल्या बाया जाग्याला उभ्या राहिल्या, खुट्टा रोवल्यागत. चुलीला जाळ घालणाऱ्या मारुतीनानानं बुवाला बघितलं आणि मोठ्यानं वरडला, अरे हाड हाड. मारुतीनाना तसा बुवाला सोडून राहत नव्हता. एका घासाचे 2 वाटेकरी. पण दिवस फिरले. शांतपणे चालणारा बुवा मारुतीनानाजवळ थांबला. त्याच्या अशा जवळ थांबण्यानं मारुतीनानाही चक्करावला. आता याला काय बोलावं ते त्याला कळेना. मारुतीनाना, उगाच कोलीत हातात घेऊन गावातनं फिरल्यावर गाव पेटायचा राहील काही? मारुतीनानानं मान ही वर केली नाही. बुवा बोलतच राहिला, माझं काय चुकलं तर भावकीत खेटार टाळूवर घेईन, पण आडवा आडू काढा. वय तुम्ही जाणती माणसं छव म्हणायला लागला तर माणसाचं लचकं तुटायला किती वेळ लागणार आहे? बुवाचं बोलणं मारुतीनानाला अबोल करून गेलं.
परंतु तो चुलीला जाळ लावण्याचं नाटक करून कान पाडून राहिला, कारण त्यालाही माहीत नव्हता वैराचा वनवा कसा पेटलाय दे. पोरं म्हणाली आग आग म्हणून आपण बी वरडलो आग आग. बुवाचा आवाज ऐकून कारभारी बाहेर आला. जोरदार मुसंडी मारावी तसा तो उसळलाच. अरे जा, आता आलाय खेटाटाळवर घ्यायला. अरे पण माझं काय चुकलंय ते तरी सांगशील. अरे घरभेदी आहेस तू, मला पाडून शिंद्याचा गुलाल खेळून आला होई. आता इथनं निघ निघ इथनं, नाही तर तुलाच गुलालाच भरवून मसनात नेईन. कारभाऱ्याच्या बोलण्यानं बुवाचं डोळं खाडकन उघडलं. आपल्या मनात काही नाही, ध्यानात नाही, पण कारभारानं मनावर घेतलं. चुकून अंगावर पडलेला गुलाल वैर चेतवून गेला. समजावणीच्या सुरात बुवा कारभाऱ्याला म्हणाला, अरे निवडून येणं जन्माला जातंय का. मी तुला कसा सोडेन, मी तुझ्याच रक्ताचा की रे. बुवा, शिंग मोडून वासरात शिरू नकस, सगळ्या गावानं बघितलंय. अरे कोणीतरी फेकला कडेला उभं राहिल्यावर. कारभाऱ्यानं हातात काठी घेतली तसा वातावरणाचा रंग बदलला. आणखी तरणी बांड पोरत तावात पुढं आली. बुवानं नूर ओळखला. गपगार मड्यासारखं बघणाऱ्या मारुती नानाकडं न बघताच तो निघाला. सारी नाती कडेनं उभा, पण बुवाला परक्यासारखं वाटू लागलं. पावला गणिक डोक्याचा चरखा फिरत होता. आता काय करावं, किती पाणी वतावं धडधडून पेटलेल्या वणव्यात. बुवा स्वतःशीच बोलत रस्ता तोडत होता. चुकून अंगावर पडला गुलाल एवढा कसा रंगला. हताश झाल्या बुवानं घरी टेकल्यावर तांब्यावर पाणी नड्यात ओतलं. सूर्य आग ओकू लागला. विहिरी बारवा तळाला गेल्या. पाण्यासाठी रान पाखरं तडफडू लागली. पाणी कमी आलं तसं तरारून आकाशाकडे झेपावणारे पिकाचे शेंडे मुरगाळू लागले. आता पाणी मिळालं नाही तर सारं मातीमोल होणार होतं. माणसं बांधावर बसून हताशपणे सुकणाऱ्या पिकाकडे बघत बसायची. बुवाच्याही उसाची तीच गत. शेंड्याकडून पाचूट होऊन मुळाकडे सरकत होतं. काही जणांच्या पिकांचा तर पाचोळा झाला होता. एवढ्यात सगळीकडे कालवा झाला. भाटघरला पाणी आले म्हणून सरकारनं पिकासाठी एक भरणं सोडलं होतं. माणसं घरदार सोडून भाटघरच्या फाट्यावर रात्रंदिवस बसू लागली. नंबर आल्यावर एक माणूस फाट्यावर आणि एक माणूस दारावर थांबू लागला. माणसं रातचं इदाराचं चिखलाच्या राडीत नाचू लागली. जो तो खोऱ्या घेऊन तयारीत. बुवाही पाण्याची वाट बघू लागला. पाणी किती सोडलंय कुणाला दखल. आपली पाळी यायची आणि पाणी आटायचं. सहाऱ्यांचं भरणं झालं तरी कारभारानं बुवाला पाणी सोडलं नाही. आता पाणी बंद व्हायची वेळ आली. डोळ्यामोहरं पीक जळणार म्हणून बुवा अस्वस्थ. बाचाबाची झाली. कारभारी पोरांसकट बुवावर कोसळला. धराधरी आरडाओरड्याचा कालवा. रानामाळातली माणसं रानातल्या पाटाकडे पळू लागली. एवढ्यात कुणाच्या तरी खोऱ्याचा तुंबा बुवाच्या डोसक्यात बसला. कलिंगड वासावं तसं टाळकं वाचलं. भाटघरच्या वाहत्या पाण्यात बुवा कोसळला. सारा गाव उसळला. छोट्या सावळा अन माईला आभाळ फाटल्यागत झालं. नवऱ्याच्या दुःखानं ती धाय मोकलून रडू लागली. छोटा सावळाही वासरासारखा हंबरू लागला. सारं सारं गाव रडलं. कारभारीही भानावर आला, पण आता भूतकाळ झाला होता. कारभारी जेलात गेला. सांत्वनाला आलेला भाऊ बहिणीला माहेरला घेऊन गेला. नानगा सावळाबरोबर ती भावाबरोबर राहू लागली. तिला वाटत होतं सावळा नानगा हाय, मोठा झाल्यावर साऱ्या गावाच्या उरावर वावर पिकविल. पण सावळाचा मामा दारू पित होता. मामी खडूस होती, पण मामाचा त्याच्या आईवर भारी जीव. एक दिवस दारू पिऊन पिऊन मामाचा लिव्हर फुटला. त्याची जळून राख झाली. भावजईच्या कारानं सावळाच्या आईनं या झोपडपट्टीत झोपडं घातलं. कागद वेचून सावळाला वाढवला. लग्न केलं. मरता वक्ता सावळाला सांगितलं, गावावर जाऊन कारभाऱ्याच्या उरावर पिकीव. सावळाच्या पण मनात भरलं. इथं पैसा कमवायचा, गावावर जायचं, वावर पिकवायचं. कारभारी जेलातनं आल्यावर खोऱ्याच्याच तुंब्यानं त्याचं टाळकं फोडायचं. त्याच्यामुळे हे दिवस आलं म्हणून सावळा मेहनत करत होता.
पण पैसा साठतच नव्हता. पण कारभाराचं रगात सांडायचं. हा वनवा चेततच होता. आपला राजा मोठा होईल, हाताला येईल म्हणून तो दिवस काढत होता या झोपडपट्टीत. किती दिवस झाले गावची माती त्यांनी बघितली नव्हती. कितीतरी माणसं गावाकडनं आली होती पैशाचं पुडकं घेऊन, पण त्यानं आल्या पावली माघारी पाठवलं होतं. निवांत बसल्या सावळाच्या मनात सारा कोलाहल माजला होता. आता काही दिवस नेटानं काम करू आणि कारभाराच्या उरावर उभं राहू. अहो, असं खुळ्यागत बसून कसं चालेल? त्यानं आवाजाकडे मान वळवली. सकाळचा तुकडा हाय टोपल्यात, भूक नाही. तिन्ही सांज उपाशी निजून आहे. राजाला काय करती? रंजा राजाच्या जवळ गेली. राजा मुटकुळं करून झोपलेला. मुळकुळं उघडलंच नव्हतं. राजा, राजा! आवाजाच्या दिशेनं राजानं वळवळ केली. उठ, भाकर खा. राजा काहीच बोलला नाही. रंजानंच त्याला उठवलं. मांडीवर बसून सकाळच्या भाकरीचा तुकडा बोंबलाच्या कालवनात बुडवून चारू लागली. राजाच्या घास गिळायचं जीवावर आलं होतं. पाऊस आता शांत झाला होता. आभाळातल्या चांदण्याही दिसायला लागल्या होत्या. शांत पडलेल्या झोपडपट्टीला वाचा फुटू लागली. उपास मारणं मेटाकुटला आलेली माणसं स्वच्छ होत चाललेल्या आभाळाला हात जोडत होती. सावळालाही बरं वाटलं, पण पावसाचा काय भरोसा? सकाळी उठेस्तोवर आभाळ भरून यायचं. त्यानं रस्त्यावर येऊन आभाळ डोळ्यात भरून घेतलं. सकाळी झोपडपट्टी आपली निजलीच होती. एवढ्यात पोलिसाच्या सायरनचा आवाज आला. झोपेत असणाऱ्या सावळानं तो आवाज ऐकला. एवढ्यात दारात कोणीतरी उभा. सावळानं बघितलं तर तो सावंत पोलीस. राम राम. आणखी झोप झाली नाही वाटतं? आत या की साहेब. गडबडीनं अंथरूण गोळा करीत सावळा बोलला. साहेब गाडीत आहेत, आटपून लवकर ये. म्हणून सावंत पोलीस निघून गेला. सूर्याचा लाल भडक गोळा सुखावू लागला. किती दिवस झालं अंगाला ऊनच मिळालं नाही. किती दिवस झालं पोलिसांची गाडीच नव्हती. सावळा पटपट उरकू लागला. आज 4 पैसे येतील. राजाला त्या नव्या डॉक्टरकडे नेऊ. अर्धाभर किलो मटण आणू. असं विचाराचं चाक भिंगत होतं. रंजे, साहेब रस्त्यावर थांबल्यात, येतो पटकन. गाडीत मोठे साहेब बसलेले. सावळाकडे बघून ते नुसते हसले. सावळानं हात जोडले. तो गाडीत बसला. गाडी रस्त्यावरची राड उडवत निघाली. मोठे साहेब मागं वळले. कसा काय पाऊस सावळा? कशाचा साहेब? आम्हा गरिबाचा वैरी होऊन आलाय पाऊस. पाऊस पडायला लागला की तुमच्यासारख्या माणसाचं काळी सुप्पा एवढं होतंय. गोरगरिबाचं मात्र वंगारतं करपलेल्या वांग्यागत. पावसात तुम्ही खाता पिता मजा करता. आमच्यासारखी माणसं मात्र पोटाला पीळ देत बसतात. सावळा बोलत होता. खाक्या वर्दीतल्या लोकाच्या आतड्याला पीळ पडत होता. बोलता बोलता सावळा थांबला. सगळ्यांकडे बघून म्हणाला, जाऊ द्या साहेब, आज कुठं जायचं? सावळा, नदीला पूर आलाय. भूगावच्या काठवणात अडकलंय. भूगावची माणसं आली होती तक्रार घेऊन. ऐकून सावळाच्या मनाला आनंद झाला. तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. झुळझुळ वाहणारी नदी महाकाय झाली होती. गढूळ पाण्यावर नजर ठरत नव्हती. नदीचा पैल तीर डोळ्याला दिसत नव्हता. जिकडं तिकडं पाणीच पाणी. पाणी बघताच तो गुंग झाला. एवढ्यात गाडी थांबली. साहेब खाली उतरले. सावळाकडे बघत बोलले, सावळा, ते बघ झाडात अडकलंय. बहुतेक बेवारसी असावं. बेवारसी म्हणल्यावर सावळा आणखी खुल्ला. बेवारसी प्रेताची विल्हेवाट लावायला साहेब जास्त पैसे देतात. काठवणातलं पाणी शांत होतं. सपाट भाग. सावळा पाण्यात शिरला. त्याला खड्ड्या खुड्ड्याची भीती नव्हती. फक्त पाण्यातला काटा आणि काठवणात अडकलेला एखादा साप याची काळजी घेत तो पाण्यात चालत होता. पाण्यात पालता पडला होता. अंगानं बलदंड देह.
सावळा त्या प्रेताजवळ थोडा वेळ उभा राहिला. सारे पोलीस नाकाला रुमाल बांधून उभे. वास सुटला होता. सडत चाललेला मृतदेह. सावळा, मृतदेह सरळ कर. बेवारशी म्हणून नोंद करतो. तुझ्याकडं पैसे देतो, त्याची विल्हेवाट लाव. सावळानं मृतदेह सरळ केला. त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा सरळ उठल्या. डोळे निरखू लागले. परत परत त्या सडत चालल्या मृतदेहाला न्याहाळू लागला. साहेब सावळाकडे बघू लागले. का रे, काय झालं? साहेब साहेब हा मृतदेह बेवारशी नाही. तू ओळखतोस याला? होय होय साहेब, माझ्या जन्माची राख रोंगोळी केली आहे ना साहेब. साहेब कसा विसरू याला? सावळाच्या डोळ्यात पाणी तरळलं. किती किती वर्ष झाली डोईचा घाना घराघरा फिरतो याच्यासाठी. ते प्रेत कारभाऱ्याचं होतं. शेवटी जाळायला माझ्याकडे पाठवून दिला काळानं याला. तो सडलेला दुर्गंधीयुक्त कारभारी बघून वैराचा वनवा शांत होऊ लागला त्याच्या. माणसानं काही करायचं नसतं, काळच काळच सगळं करतो. सावळानं जिवंतपणे ताठ्यानं चालणारी माणसं प्रेत झालेली बघितली होती. प्रेत झाल्यावर माणसं रुसत नाहीत, फुगत नाहीत. जाती धर्म वर्ण अहंकार बाळगत नाहीत. बेवारशी होऊन एकमेका शेजारी समानतेनं निसतात. एकाच चित्तेवर स्वतःची राख करून घेतात. इतके दिवस आपण कारभाराला संपवायचं ठरवत होतो. काळानंच संपवलं त्याला. कारभाऱ्याबरोबर ईर्ष्या द्वेष राग सारं संपलं. सावळा स्मशानातील लाकडं वाहू लागला. खरं तर सडणाऱ्या बेवारशी प्रेताला तो पुरतच होता. पण आज स्मशानातल्या पहारेकऱ्याच्या मदतीनं तो चित्तार असू लागला. पहारेकऱ्याला सावळा कधीमध्ये एखादी बाटली द्यायचा म्हणून आशेनं तो सावळाला मदत करायचा. दोघांनी मिळून कारभाऱ्याचा देह उचलला, चित्तेवर ठेवला. ईर्षेपायी दुसऱ्याच्या घराची राख करणारा कारभारी आज बेवारस ठरला होता. पोरा ठोराने लाथाडला होता. सावळा स्मशानातल्या गळक्या नळावर गेला. टॉवेलचा एक कोपरा पाण्यात भिजवला. कुठल्याही प्रेताला तो कधीही पाणी पाजत नव्हता. पण कारभाऱ्याच्या सडलेल्या तोंडात उलट टोक पिळलं त्यानं. लाल भडक आग पेट घेत होती. स्मशानातला पहारेकरी निघून गेला तरी सावळा पेटणाऱ्या प्रेताकडं, आकाशात झेपावणाऱ्या ज्वाळांकडं वैरविरहित करुणामय नजरेनं पाहत होता. आता तो गावाकडे जाणार होता शांत चित्त मनानं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.